नमस्कार. खरं तर आज एक वेगळा धाडसी प्रयोग करतोय. माझ्या आयुष्यातलं एक मोठं धाडस मी करतोय आणि या धाडसाला घेऊन आपल्यासमोर येताना माझ्या मनातही धाकधूक आहे. त्या दिव्यत्वाच्या चरित्राची कहाणी मला सांगता येईल का? मी सांगू शकेल त्या सगळ्या भावना? नाही माहीत मला, पण तरीही मी हे मांडण्याचं धाडस करणार आहे. एक छानशी कविता वाचण्यात आली होती. आशयाच्या अंबराने शब्द माझा टंच व्हावा, कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात नावा. स्पंदने ज्ञानेश्वरांची माझी या वक्षात व्हावी, इंद्रिया वाचून मीही इंद्रिये भोगून घ्यावी. नव्हती कळत कविता मला ज्या वेळेला मी वाचली त्यावेळेला. आशयाच्या अंबराने शब्द माझा टंच व्हावा या ओळी भिडत नव्हत्या खूप वर्षापूर्वी. मग जराशी उलटी वाचली. इंद्रिया वाचून मीही इंद्रिये भोगून घ्यावी अशी अवस्था येण्यासाठी एक गोष्ट घडावी लागते, ती म्हणजे स्पंदने ज्ञानेश्वरांची माझी या वक्षात व्हावी. ज्ञानदेवांची स्पंदने माझ्या छातीत धडधडू लागली की मग इंद्रिया वाचून इंद्रिये भोगून घेण्याची प्रक्रिया मला सुरू करता येऊ शकेल. त्यासाठी हा जो कोरडा उमाळा येतो ना अधूनमधून, तो माधुर्यात न्हालेला, माधुर्यात चिंब भिजलेला असला पाहिजे. आणि ते चिंब भिजले पण आशयाचा अंबर जर आपल्या शब्दांच्या मध्ये असेल तर येऊ शकेल. माहीत नाही मला शब्दांच्या मध्ये आशयाचा अंबर असेल का, त्याने शब्द भरगच्च झालेला असेल का, माहीत नाही मला. त्या ज्ञानेश्वरांची स्पंदने माझ्या वक्षात वाहतील की नाही, पण तरीही तिथे माझी इंद्रिय नसताना काय घडलं असावं याचा अंदाज व्यक्त करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मी जे धाडस करतोय ते धाडस एका दिव्यत्वाच्या चरित्र सांगण्याचं धाडस आहे. आणि ती दिव्य व्यक्तिमत्व म्हणजे मुक्ताई. होय, आपली मुक्ताई. ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई आणि त्याच्या आधी निवृत्ती. सर्वांच्या आधी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई. एकनाथ नामदेव तुकाराम या ओळी भजनात ऐकल्या आणि त्यातल्या मुक्ताईजवळ मी खेळत गेलो. मी नेहमी सांगतो की ज्ञानदेवांच्या भावंडांची नावं ही फार सुरेख आहेत. बघा, आईवडिलांच्या पासून आपण सुरू करू. आईचं नाव रुक्मिणी, वडिलांचं नाव विठ्ठलपंत. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांची अपत्य कोणती? पहिला निवृत्ती, नंतर ज्ञानदेव, नंतर सोपान, नंतर मुक्ताई. ही मुक्ती मिळवायची असेल ना तर सोपान चढावा लागतो, मार्ग, पायरी. मुक्तीचा मार्ग कोणता आहे, त्याचा सोपान कोणता आहे, तर तो ज्ञान. ज्ञान मिळालं तर त्या सोपानावरून मुक्तीकडे जाता येतं. आणि हे ज्ञान मिळवायचं असेल ना तर निवृत्त व्हावं लागतं. कशातून? या संसाराच्या मोहमायेच्या बंधनातून निवृत्त व्हावं लागतं. ही निवृत्ती मिळाली आणि निवृत्तीनंतरचं ज्ञान, ज्ञान हा सोपान बनतो मुक्तीकडे जाण्याचा. आणि ही अपत्य कोणाची आहेत? हा योगायोग नसावा हो. त्यांच्या आईवडिलाचं नाव विठ्ठल आणि रुक्मिणी आहे. गंमत बघा, चरित्र पण कसं आहे, कथा पण कशी आहे. या चार अपत्यांना मुक्तीकडे जाण्याचा मार्ग देऊन इंद्रायणीच्या डोहात दोघंही डुंबून जातात, दोघंही बुडून जातात. आपल्या अपत्याला जन्म घालतात आणि या अपत्याला जगता यावं, या अपत्यांना पुढे जगामध्ये वावरता यावं यासाठी खोल इंद्रायणीच्या डोहात स्वतःला झोकून देतात आणि संपून जातात, निघून जातात. पुढे निवृत्ती घेऊन, ज्ञान मिळवून त्याच सोपानावरून मुक्तीकडे वाटचाल करण्याचा या चार भावंडांचा, विष्णुरूपांचा प्रवास सुरू होतो. योगायोग नसावा की त्यांचं नाव केवळ विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आहे. हा प्रवास मोठा विलक्षण आहे. आळंदीच्या डोहात आईवडील गेल्यानंतर
एकाकी सुरपणाने सुरू झालेला हा प्रवास पुढे थांबतो तो मुक्ताई नगरच्या त्या संगमावर. तापी आणि पूर्णेच्या संगमावर ही विद्युल्लता, ही दीपकळी आपोआप त्या मोठ्या विशालतम अशा विद्युल्लतेमध्ये सोपवते, झेपावते, तिकडे जाते आणि त्यात विलीन होते. हा प्रवासच मोठा विलक्षण आहे आणि या प्रवासाकडं आम्हाला बघावं लागणार आहे, आम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. नको, बघणं नको, अभ्यास नको, त्याला अनुभवावं लागणार आहे. ही मुक्ताई धाडसी अंतःकरणाने वेगवेगळ्या लोकांना ज्ञान देत जाते. आपल्या भावंडांना ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून ती जाग करत राहते. हीच मुक्ताई कसं आयुष्य जगली असेल, या सगळ्या कथा जाणून घ्यायच्या असतील तर सुरुवात करावी लागेल तिच्या वेदनेपासूनच. वेदना. जगानं संन्याशाची पोरं म्हणून खूप मोठी निर्भत्सना केल्यानंतर, वाळीत टाकल्यानंतर नाशिकच्या गोदावरीच्या काठावर पुरश्चरण करून या पापातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल का? कुठल्या तरी शास्त्रात एखादा प्रमाण सापडेल आणि ते प्रमाण आळंदी, पैठण इथल्या धर्मपीठाच्या समोर ठेवता येईल आणि त्या प्रमाणानंतर आपण सन्मानानं जगू शकू, ही भावना घेऊन गोदावरीच्या नाशिकच्या पात्रात रुक्मिणी देवी आपल्या लेकरांच्या सह स्नान करतात आणि स्नान केल्यावर तिथेच असलेल्या त्या लेकरांच्या पंजोबाच्या म्हणजे आपल्या आजेसासऱ्यांच्या समाधीजवळ जाऊन तिथे लेकरांना सांगतात की हे मोठे मूळ पुरुष, यांच्या समाधीला वंदन करून आपण मागूया की यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा. हे मागणं मागूया. हे एका राजदरबारातील कुलकर्णी पण सांभाळणारे, देशाधिकारी असलेले बीड आत्ताचं आणि अपेगाव या भागातलं कुलकर्णी पण सांभाळणारे, त्यांची समाधी इथे आणि पुढे वृद्धावस्थेत आपल्या पोराकडं कारभार देऊन मुक्त झालेले हे आपले मूळ पुरुष यात आपल्याला नक्कीच आशीर्वाद देतील, हा विश्वास त्या माऊलीच्या मनामध्ये आहे. आणि लेकरांना घेऊन त्या समाधीच्या समोर सजल नेत्रांनी जणू गोदावरीच्या पाण्याने झालेला अभिषेक कमी पडावा म्हणून आपल्या आजेसासऱ्याच्या समाधीवर ती आपल्या सजल नेत्रांनी अभिषेक करते आहे आणि विनंती करते आहे की हे कुलपुरुषा, हे मूळ पुरुषा, माझं आणि माझ्या लेकरांचं भवितव्य नीट होईल यासाठी तुझी कृपा होऊ दे. रुक्मिणी देवी हा अभिषेक करत असतानाच कदाचित त्या पुराण पुरुषाच्या समोर हा सगळा जीवनपट तरळून गेला असावा, सगळीच कहाणी समोर आली असावी आणि ही कहाणी सुरू होते पैठणजवळच्या अपेगाव नावाच्या गावामधून. विठ्ठलपंतांच्या आयुष्याची कहाणी, इथून सुरू झालेली ही कहाणी एका वेगळ्याच दिशेला जाते आहे. तीच कहाणी विठ्ठलपंतांची, विठ्ठलपंतांच्या मुक्तीची आपण जाणून घेणार आहोत.